नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बातें. मित्र हो, आपल्याला माहीत आहे का की स्ट्रोक होण्याचं सगळ्यात मोठं कारण हे हाय ब्लड प्रेशर आणि शुगर आहे. जवळजवळ 80% केसेसमध्ये हाय बीपी किंवा शुगर हे स्ट्रोक होण्याचं महत्त्वाचं कारण असतं. आता आपण समजून घेऊयात हे कसं होतं. जेव्हा पेशंटचं ब्लड प्रेशर हाय असतं तेव्हा रक्तवाहिन्या हळूहळू कठीण होतात आणि त्या सहज फुटतात किंवा त्याच्यामध्ये ब्लॉकेज होतात. हे दोन्ही झालं तर पेशंटला स्ट्रोक होतो. आणि डायबिटीसच्या पेशंटमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन पेशंटच्या रक्तवाहिन्या हळूहळू ब्लॉक होतात आणि त्यामुळे पेशंटला स्ट्रोक होतो. या 2 कारणांनी स्ट्रोक टाळण्यासाठी माझ्यातर्फे तुम्हाला 4 टिप्स. पहिली गोष्ट, ब्लड प्रेशर सतत नियंत्रणात ठेवा, त्याच्या गोळ्या रेग्युलरली घ्या. फक्त शुगर चेक करण्याच्या ऐवजी शुगर बरोबर HbA1c देखील चेक करा. यामुळे शुगरचा बॅकग्राऊंड व्हॅल्यूज आपल्याला कळून जाते. बीपीची आणि शुगरची गोळी कधीही मनाने बंद करू नका. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करा आणि नियंत्रित आहार घ्या. कोलेस्ट्रॉलबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी तुम्ही माझी पुढची रील जरूर पहा. नमस्कार.